विद्यार्थी मित्रो, पहिल्या टॉपिक्स मध्ये आपण असं बघितलं होतं की जीएसटी मध्ये डायरेक्ट शॉपकीपर आणि कस्टमर म्हणजे दुकानदार आणि ग्राहक यामध्ये झालेला आपण व्यवहार बघितला होता. दुकानदाराने त्या उदाहरणांमध्ये त्या वस्तूची घेतलेली किंमत आणि त्यावरती असणारा जीएसटी अशा दोन्ही एकत्र करून तो दुकानदार त्या ग्राहकास जीएसटी प्लस द प्राइस ऑफ द गुड्स असं ते बिल देत होता. परंतु जीएसटी हा इथपर्यंतच मर्यादित आहे नाही, तर जीएसटीचं खरी लिंक आपल्याला कुठे बघायला मिळेल. तर सुरुवातीच्या पहिल्या एक्सरसाइज मध्ये 4 पॉइंट मध्ये साधी उदाहरण होती की जीएसटी असेल तर सीजीएसटी, एचजीएसटी त्याच्या 0.5% असतात. जर समजा जीएसटीचं पर्सेंटेज 12 असेल तर सीजीएसटी 6%, एचजीएसटी 6%. आणि आपण सर्व उदाहरणं ते अतिशय सोपी बघितली होती. बट व्हॉट इज ऍक्च्युअल चेन ऑफ द जीएसटी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की या पुढच्या अभ्यासामध्ये पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपण असं बघणार आहोत की डायरेक्ट इथे आपण मॅन्युफॅक्चरर बघणार आहोत. मॅन्युफॅक्चरर नंतर मग होलसेलर असणार आहे, नंतर मग किंवा डिस्ट्रीब्युटर असणार आहे, त्यानंतर रिटेलर असणार आहे आणि सर्वात शेवटी कोण असणार आहे तर तो कस्टमर असणार आहे. मग या सर्व जीएसटी ट्रेडिंग मध्ये ही जी काही चेन घेतलेली आहे की पहिला कोण तर मॅन्युफॅक्चरर की जो ती वस्तू बनवतो, दुसरा कोण असणार आहे तर होलसेलर असतात. आपण बऱ्याचदा असं ऐकतो किंवा आपण एखादी वस्तू होलसेल मधनं आणली म्हणजे आपल्याला ती वस्तू कशी असते स्वस्त मिळते आपण असं म्हणतो. तसाच तो होलसेलर इथे घेतलेला आहे. अर्थात तिथे जो काही जीएसटी असेल तो जीएसटी असणारच आहे त्याच्यामध्ये. नंतर त्याच्यानंतर काय तर रिटेलर असतात. मग रिटेलर नंतर मग शेवटी आपण जे ग्राहक असतो की आपण दुकानात जाऊन एखादी वस्तू घेत असतो तो शेवटचा कोण असतो तर ग्राहक असतो. ही जीएसटीची ट्रेडिंग चेन असते. मग यामध्ये कसं जीएसटी अप्लाय केला जातो तर मॅन्युफॅक्चरर असेल, एखादी व्यक्ती असेल, समजा ती मोबाईल कंपनी जी मोबाईल तयार करण्याची कंपनी असेल, मग ती जेव्हा होलसेलरला विकेल किंवा डिस्ट्रीब्युटरला विकणार, मग त्यांच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतं, समजा एखादा मोबाईल आहे आणि तो मोबाईल मॅन्युफॅक्चररने होलसेलरला विकला आणि तो विकताना त्याने कितीला विकला तर तो 2000 रुपयाला विकला. मग अशा वेळेस काय होणार तर मॅन्युफॅक्चरर काय करणार त्या होलसेलर कडनं किंवा डिस्ट्रीब्युटर कडनं 2000 रुपयावर असणारा आणि मोबाईलसाठी जो काही त्यांच्या टॅक्स असणार आहे, जीएसटी टॅक्स असणार आहे, तो त्याच्यावर घेणार 2000 प्लस त्याच्यावरचा जीएसटी घेणार आणि जो काही जीएसटी आलेला असेल तो मॅन्युफॅक्चर काय करणार सेंट्रल गव्हर्नमेंटला निम्मा आणि स्टेट गव्हर्नमेंटला निम्मा या प्रकारे तो जीएसटी पे करणार. यानंतर काय होणार होलसेलर जेव्हा रिटेलरला विकणार तो मोबाईल, आता या ट्रान्झॅक्शन मध्ये आता होलसेलरने 2000 रुपयात घेतला, मग होलसेलर काय करणार त्या रिटेलरला तो मोबाईल विकणार. समजा तोच मोबाईल त्याने 2000 रुपयात घेतलेला मोबाईल त्याने रिटेलरला 3000 रुपयांना विकला. पण या ठिकाणी यावेळेस मात्र होलसेलर काय करणार, होलसेलर देखील रिटेलर कडनं त्याचा जीएसटी घेणार आणि मग तो जो काही जीएसटी घेतलेला असेल त्याला म्हणणार आउटपुट टॅक्स इनवॉइस आणि आधीचा असणार तो इनपुट टॅक्स. आता याच उदाहरणामध्ये सुरुवातीला होलसेलरने जेव्हा मॅन्युफॅक्चरर कडनं मोबाईल घेतलेला असतो 2000 रुपयाला तर त्याच वेळेस त्याने 2000 रुपयाचा त्याला जीएसटी पे केलेला असतो. मग त्याला असं म्हटलं जातं की इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. आता तोच होलसेलर जेव्हा रिटेलरला विकणार आहे, समजा त्याने रिटेलरला तो 3000 रुपयाला विकला,
मग होलसेलर काय करणार, 3000 प्लस त्यावर असणारा जीएसटी तो घेणार आणि मग त्याला काय म्हटलं जातं की आउटपुट टॅक्स असं त्याला म्हटलं जातं. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये ऍक्च्युअल होलसेलर ने यापूर्वीच 2000 रुपयावरचा जीएसटी इनपुट टॅक्स म्हणून मॅन्युफॅक्चररला दिलेला असतो. मग होलसेलरने किती जीएसटी भरायचा, तर जेव्हा तो रिटेलरला 3000 रुपयांवरती जो काही आउटपुट टॅक्स घेतलेला असतो तो, आणि त्यातनं काय मायनस करणार की इनपुट टॅक्स, म्हणजे मॅन्युफॅक्चररला विकताना जो काही जीएसटी त्याने पे केला होता मॅन्युफॅक्चररला, त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करणार, म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे काय की त्याने रिटेलर कडनं घेतलेला जीएसटी, आणि इनपुट टॅक्स म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरर कडनं घेतलेला तो जीएसटी, या दोघांची सबस्ट्रॅक्शन करणार. आता तुम्ही म्हणाल की कोणाचा टॅक्स जास्त, आता सुरुवातीला मॅन्युफॅक्चरर कडनं तो 2000 रुपयाला तो मोबाईल घेतलेला असेल, मग 2000 रुपयावरचा तो जीएसटी असणार आहे, तो कमी असणार आहे. पण रिटेलर हा काय करणार आहे, होलसेलरला 3000 रुपयावरचा जीएसटी देणार आहे, म्हणून 3000 रुपयावरचा जीएसटी कसा असणार आहे, तो जास्त असणार आहे. म्हणून होलसेलर साठी आउटपुट टॅक्स हा कोणाकडनं मिळणार आहे, रिटेलर कडनं मिळणार आहे, आणि इनपुट टॅक्स हा त्याचं ते क्रेडिट असणार आहे ते मॅन्युफॅक्चरर त्यावेळेस. म्हणून जो काही जीएसटी पे करायचा असणार आहे त्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करणार, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. म्हणजे या दोघांचं जे काही सबस्ट्रॅक्शन आणणार आहे तो जीएसटी हा होलसेलर काय करणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे देणार आहे. त्याच्या आधी मॅन्युफॅक्चरर काय कोणता जीएसटी देणार आहे, तर मॅन्युफॅक्चररने जेव्हा होलसेलरला 2000 रुपयाला तो मोबाईल विकला, तर 2000 रुपयावर असणारा जीएसटी जो काही असणार आहे तो जीएसटी मॅन्युफॅक्चरर काय करणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तो जीएसटीच्या स्वरूपात देणार आहे, आणि नंतर मग त्याचं डिव्हिजन होणार आहे सीजीएसटी आणि एचजीएसटी मध्ये. हा पार्ट झाला. नंतर हा रिटेलर पण काही शांत बसणार नाही, त्याच्याकडे देखील आपल्यासारखं कोणी कस्टमर गेलं तर तो काय करणार, रिटेलर कस्टमर त्याच्याकडे गेल्यानंतर समजा रिटेलरने तोच मोबाईल कस्टमरला 4000 रुपयाला विकला, मग यावेळेस कसा जीएसटी होणार, तर कस्टमरला तो सांगणार की काय, या मोबाईलची किंमत किती, 4000 रुपये आहे, आणि त्यावरती असणारा जीएसटी, मग तो 4000 रुपयावरती तो जीएसटी घेणार, म्हणजेच त्या मोबाईलची किंमत किती, 4000 रुपये, आणि त्यावरती असणारा जीएसटी हा रिटेलर साठी काय असणार आहे, आउटपुट टॅक्स असणार आहे. आणि रिटेलर साठी इनपुट टॅक्स कोणता असणार आहे, तर रिटेलर साठी जेव्हा ते होलसेलर कडनं जेव्हा तो रिटेलरने मोबाईल घेतला त्यावेळेस जो काही जीएसटी त्याने पे केलेला आहे त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणून रिटेलर आता किती जीएसटी पे करणार गव्हर्नमेंटकडे, तर रिटेलर हा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स म्हणजे काय की त्याने कस्टमर कडनं घेतलेला जीएसटी मायनस इनपुट टॅक्स म्हणजे काय, त्याचा आधीचं क्रेडिट, म्हणजे त्याने होलसेलरला त्या किमतीवरती मोबाईलच्या किमतीवरती जो काही जीएसटी पे केलेला असेल हे त्याचं काय असणार आहे, ते क्रेडिट असणार आहे. आणि या दोघांची सबस्ट्रॅक्शन म्हणजे जी काही अमाऊंट असणार आहे तो हा रिटेलर साठी जीएसटी असणार आहे. आता बऱ्याचदा असं लोक म्हणतात की मग कस्टमरच सगळा जीएसटी पे करतो. जसा कस्टमर हा जीएसटी पे करतो तसंच तो त्या वस्तूचा देखील उपभोग घेत असतो, ती वस्तू त्याच्याकडेच असते, आणि मग त्या 4000 रुपयावरती त्याला तो जीएसटी त्याला ओव्हरऑल सर्व पे केलेला असतो त्याने ते. म्हणजेच या प्रकारे जीएसटी चं ट्रान्झॅक्शन होत असतं. पहिल्यांदा कसं झालं, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, मीन्स व्हॉट, दिस इज कॉल्ड बिझनेस टू बिझनेस. नेक्स्ट होलसेलर टू द रिटेलर, हा देखील बिझनेस टू बिझनेस झाला. आणि नंतर शेवटची काय ट्रेडिंग असणार आहे त्यांची, रिटेलर टू कस्टमर, म्हणजेच बिझनेस टू कस्टमर.
या प्रकारे ते ट्रेडिंग चेन असणार आहे. मग या सर्वांमध्ये कोण जीएसटी पे करणारे प्रत्यक्षात, तर मॅन्युफॅक्चरर ने 2000 रुपयावरती असणारा जीएसटी पे करायचा आहे आणि होलसेलरने, आता ऍक्च्युअली होलसेलर किती जीएसटी पे करतो, तर होलसेलर त्याला जो काही नफा मिळालेला आहे, म्हणजे होलसेलरने तोच मोबाईल किती रुपयाला घेतलेला आहे, 2000 रुपयाला घेतलेला आहे आणि तो रिटेलरला किती विकतो, 3000 रुपयाला विकतो. म्हणजे 2000 आणि 3000 या दोघांचा डिफरन्स किती होतो, तर 1000 रुपये. म्हणजेच 1000 रुपयावरचा त्याला जो काही प्रॉफिट झालेला आहे, या प्रॉफिटचा जीएसटी होलसेलर काय करतो, गव्हर्नमेंटला जीएसटीच्या स्वरूपात पे करतो. आता ही चेन आपण पुढे जाऊ देणार. आता रिटेलर बघणार. रिटेलर जेव्हा मोबाईल हा होलसेलर कडनं घेतो 3000 रुपयाला आणि कस्टमरला तो 4000 रुपयात विकतो, याच्यात रिटेलरला किती नफा झाला, तर 4000 वजा 3000 जर केलं, 3000 मायनस केलं, then you will get the 1000. It means that the retailer pay the GST on 1000. म्हणजे रिटेलरला जो काही नफा झाला त्या 1000 रुपयावरचा जीएसटी तो काय रिटेलर काय करणार, गव्हर्नमेंटला जीएसटीच्या स्वरूपात जाणार. आणि या ठिकाणी जीएसटी पे करणारे घटक कोणकोणते, तर मॅन्युफॅक्चरर आहे, होलसेलर आहे, रिटेलर आहे. आता तुम्ही म्हणा कस्टमर, त्या कस्टमर ऑलरेडी या लोकांना त्याने ते पे केलेलेच असतात, त्यामुळे त्या कस्टमरला ती वस्तू देखील मिळत असते आणि त्या वस्तूचा तो उपभोग घेत असतो. या प्रकारे जीएसटीचं ट्रान्झॅक्शन होत असतं. मला असं वाटतं की या उदाहरणावरून तुम्हाला निश्चितच जीएसटीचं ट्रान्झॅक्शन समजलेलं असेल. मग कोणाकोणामध्ये ट्रान्झॅक्शन होत असतं, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर or the distributor and next transaction is a wholesaler to the retailer. This is the again the business to business म्हणजे काय, होलसेलर हा एक बिझनेसमॅन आहे आणि रिटेलर देखील एक बिझनेसमॅन आहे आणि तिसरं जे काही ट्रान्झॅक्शन होणार आहे ते रिटेलर टू द कस्टमर, दॅट इज अ बिझनेस टू द कस्टमर. आता इथे कस्टमर आले, या ट्रान्झॅक्शन मध्ये जीएसटी पे करणारे कोण पे करणारे, रिटेलर. नंतर मग होलसेलर पे करणारे आणि मॅन्युफॅक्चरर. या प्रकारे जीएसटीचे ट्रान्झॅक्शन होत असतं. आता मी पुस्तकातलंच एक उदाहरण घेतलेलं आहे, ते माझ्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. आपण इथे मोबाईलचं उदाहरण घेतलं होतं, तर पुस्तकातलं प्रत्यक्षात वॉचचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. सेपरेट मी करून दाखवले, निश्चितच तुम्हाला ते समजेल. आणि यावर हा व्हिडिओ फक्त ट्रान्झॅक्शन कसं चालतं, म्हणजे मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर अँड द कस्टमर यांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसं होत असतं हेच एक्झाम्पल मी घेतलेले. निश्चितच तुम्हाला ते समजेल. आणि यानंतरचा व्हिडिओ जो काही असणार आहे 4.2 त्यामध्ये सर्व एक्झाम्पल्स एक्सप्लेन केलेले असतील. चला तर बघूया आपण जीएसटीचं पुस्तकातलंच एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं. Let's learn GST. In trading chain, GST in the trading chain, the first is manufacturer, second is wholesaler or the distributor, third is retailer, and last is customer. ही जीएसटीची ट्रेडिंग चेन असते. Let's learn through an example how the GST is charged and paid to the government at every stage of trading.
We will learn through an example how the GST is charged and paid. To the government. At every stage. At every stage. Spelling चुकून state झाले. At every stage of the trading. Suppose manufacturer of a watch has sold one watch for rupees 200 including profit. To the wholesaler sold that watch for rupees 300 to the retailer. म्हणजे मॅन्युफॅक्चररने होलसेलरला 200 रुपयाला विकलेलं आहे इन्क्लुडिंग द प्रॉफिट. नंतर मग होलसेलर हा रिटेलरला 300 रुपयाला विकतो आणि रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर रुपीज 400. Rate of GST charged at every stage is 12%. Then how each trader pays GST and takes his input tax credit at every stage of, that is a ITC, at every stage of the transaction is shown in the following. Example. Now the three financial transactions took place in one stage three tax invoice, first ट्रान्झॅक्शन जे झाले ते मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, परीक्षेत ज्या प्रकारचा प्रश्न विचारला असेल तसंच उत्तर पाहिजे. मॅन्युफॅक्चरने किती जीएसटी पे केला,
होलसेलरने किती पे केला, रिटेलरने किती पे केला, या प्रकारे. The second tax invoice of the wholesaler and third tax invoice of retailer. No tax invoice for the customer because he has indirectly paid to the above persons, that is the manufacturer, wholesaler and the retailer. Now in the first transaction, पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये 200 रुपयाचं घड्याळ असणार आहे, ते होलसेलरला विकलेलं असणार आहे मॅन्युफॅक्चररने. Manufacturer sold watch for ₹200. मग 200 रुपयावरती जीएसटी आपण कॅल्क्युलेट करणार ऍट द रेट ऑफ 12%. That is the price of watch, ₹200. Next, CGST. मग 12% जीएसटी असेल तर CGST 6%. That is 200 रुपयाचं 6% म्हणजे 200 into 6 upon 100. That is equals to ₹12. H.GST, स्टेट कडे जाणारा जीएसटी 200 into 6 upon 100 and that is equals to 12, that is ₹12. म्हणजे मॅन्युफॅक्चरर हा जीएसटी एकूण किती पे करणार तर ₹24. The total price for the wholesaler of that watch is 224. 224 रुपयाला त्या होलसेलरला ते वॉच मिळाले. It means that the manufacturer will pay ₹24 as a GST. म्हणजे होलसेलर हा याला ते वॉच किती रुपयाला मिळाले तर 224 रुपयाला. इन सेकंड ट्रान्झॅक्शन मग ते कोणाकोणामध्ये झालं तर होलसेलर आणि रिटेलर मध्ये. त्या वरच्या एक्झाम्पल मध्ये 24 रुपये जे मॅन्युफॅक्चररला होलसेलरने दिलंय ते इनपुट टॅक्स क्रेडिट झालं त्याचं. नाउ द होलसेलर सोल्ड that watch for ₹300. 300 रुपयाला त्याने विकलं कोणाला तर रिटेलरला. आता तो रिटेलर कडनं 300 रुपयावर जीएसटी कॅल्क्युलेट करणार. तो 300 रुपयाला नाही विकणार तर 300 रुपये ही त्या घड्याळाची किंमत असणार आहे प्लस जीएसटी ऍट द रेट ऑफ 12%. The price of watch ₹300. मग CGST असेल at the rate of the 6%. 300 into 6 upon 100 that is equals to ₹18. HGST at the rate of 6%. That is a 300 into 6 upon 100 that is equals to again 18. That is ₹18. म्हणजेच जेव्हा होलसेलर ते 300 रुपयाला विकणार त्याबरोबर तो त्याचा जीएसटी घेणार आणि दोघांची जर टोटल केली तर 36 रुपीज होतात. म्हणजेच रिटेलरला त्याने ते किती रुपयाला विकलं 300 रुपयाला, त्याच्यावरचा जीएसटी किती झाला तर 36 रुपीज.
हा त्याचा आउटपुट टॅक्स झाला. कोणाचा? तर होलसेलरचा. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट किती होतं त्याचं? तर 24 रुपये होतं, 24 रुपीज. What was the GST when the wholesaler purchased from the manufacturer? That is rupees 24. This 24 rupees is called input tax credit. And wholesaler, when sold watch at rupees 300, he collect GST on rupees 300, which is rupees 36. Now 36 is called output tax. Therefore, what is GST payable to the wholesaler? मग होलसेलरने किती पे करायला पाहिजे? That is equals to output tax minus input tax. मग आउटपुट टॅक्स म्हणजे त्याने रिटेलर कडनं घेतलेला आणि इनपुट टॅक्स म्हणजे मॅन्युफॅक्चररला दिलेला. That is 36 minus 24, that is equals to 12. म्हणजे त्याला किती रुपयाचा नफा झाला? तर 100 रुपयाचा. आणि 100 रुपयाचा जीएसटी किती तयार होणार? तर at the rate of the 12% is rupees 12. म्हणजे इथे होलसेलरला 100 रुपये नफा झाला आणि 100 रुपयावरती तो जीएसटी पे करतो. प्रत्येक व्यक्ती जीएसटी पे करणार आहे याच्यामध्ये. मॅन्युफॅक्चररने 200 रुपयावरती जीएसटी पे केलेला 24 रुपीज. नंतर मग होलसेलर त्याने किती? 12 रुपीज केलेले. का? की त्याला 100 रुपये प्रॉफिट झालेला आहे. That is the GST payable by the wholesaler is rupees 12 only, and the GST payable by the manufacturer is rupees 24. Next is now the third transaction is between retailer and the customer. मग त्या कस्टमरला किती रुपयाला विकलं त्याने? तर ते 400 रुपयाला विकले. त्याला प्रॉफिट पण झाला पाहिजे. टू द कस्टमर sold watch at rupees 400 to the customer. At the same time, रिटेलर देखील 400 रुपयावर असणारा जीएसटी कलेक्ट करणार. कोणाकडनं? तर कस्टमर कडनं. म्हणजे कस्टमर ती वस्तू वापरणार, ते घड्याळ स्वतः तो वापरणार, म्हणून त्याला तो 400 रुपयावरचा जीएसटी त्याला द्यावा लागणार आहे. अँड व्हॉट इज द रेट ऑफ द जीएसटी? इज 12%. जीएसटी ऑन द रुपीज 400, that is 400 into 12 upon 100, that is equals to 48. म्हणजे ते कस्टमरला ते वॉच किती रुपयाला घ्यावं लागलं? तर 448 rupees. Therefore, CGST is 24, HGST is 24. Therefore, the total price for the customer is rupees 400 plus rupees 448.
448. Now आउटपुट टॅक्स. आता रिटेलरने किती टॅक्स पे केला? रिटेलरला किती रुपयाचा नफा झाला? तर 100 रुपये. का? की त्याने होलसेलर कडनं 300 रुपयाला घेतलेलं वॉच होतं, ते कस्टमरला 400 रुपयाला विकलं, त्याला रुपये झाला 100 रुपये नफा. मग 100 रुपयाचा जो काही जीएसटी असणार आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट कडे तो पे करणार. Therefore, output tax for the retailer is ₹48 and input tax credit was ₹36. Therefore, GST payable by the retailer is output tax minus input tax credit. That is a 48 minus 36. त्याला नफा झालेला आहे, त्या नफ्यावरती तो जीएसटी पे करणार आहे. 48 minus 36 that is ₹12. म्हणजे होलसेलर देखील 100 रुपये त्याला नफा झालेला आहे, 100 रुपयावरती 12 रुपये जीएसटी पे करतो. नंतर रिटेलर देखील पे करतो. मात्र मॅन्युफॅक्चर हा 200 रुपयावरती जीएसटी पे करतो, विच इज अ 24 बिकॉज इट्स अ प्रॉडक्ट. ते त्याचं प्रॉडक्ट आहे. आणि शेवटी जो कस्टमर घेतलेला आहे त्याने तो किती जीएसटी पे केलेला आहे? तर ₹48. कारण की तो 400 रुपये या किमतीने घेतलेला आहे आणि त्याच्यावरचा जो जीएसटी आहे ₹48. म्हणजे या सर्व ट्रान्झॅक्शन मध्ये एव्हरी पर्सन पेज द जीएसटी. मग मधली जी लोक आहेत बिझनेस टू बिझनेस, यामध्ये जेवढा त्यांना प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिट वरती त्यांनी जो जीएसटी पे केलेला आहे. Therefore, retailer will pay the GST ₹12, wholesaler will pay the GST ₹12 and manufacturer will pay the GST 24. या प्रकारे विद्यार्थी मित्र निश्चितच तुम्हाला एक्सप्लेन होईल हे एक्झाम्पल समजलं असेलच. जर तुम्ही कोणी या चॅनलवरती नवीन असाल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. आणि जर समजा तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये निश्चितच मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 4.2 बघणार आहोत. टिल देन गुड बाय.